आज गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत माजी आमदार व विशेष निमंत्रित सदस्य गोपालदास अग्रवाल यांनी सभा अर्धवट सोडून सभात्याग केला आहे। माजी आमदार आपला एक मुद्दा पालकमंत्र्यांसमोर मांडून त्यावर तोडगा काढण्याबाबत बोलत होते, मात्र पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी त्यांना प्रश्न विचारण्यापासून रोखले। समिती अध्यक्ष व पालकमंत्र्यांनी सदस्याचे प्रश्न रोखले तर प्रश्न सुटणार कसा, असे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी म्हटले। त्यानंतर सभापतींची मंजुरी घेत ते सभा सोडून बाहेर गेले, तर त्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे। नाही, आमच्या डीपीटीसी मध्ये जे डीपीटीसी सदस्यांची निवड होत असते ती निवडणूक अजूनपर्यंत झालीच नाही। 2 वर्ष 2 महिने झाले जिल्हा परिषदेची निर्वाचित बॉडी काम करत आहे। त्यातून 21 सदस्यांची निवडणूक झाली पाहिजे या प्रकारची विनंती मी अनेकदा केली, पण एकही निर्वाचन नगरपालिकेत अस्तित्वात नाही। तिथून आम्हाला 3 सदस्य घ्यायचे आहे, पण जिल्हा परिषदेतून आम्हाला 21 सदस्य निवडून घ्यायचे आहे। त्यांची निवडणूक झाली नाही आणि जे आपले जिल्ह्यातले आमदार खासदार आहेत ते सर्व सन्माननीय लोक आपण ते स्थायी निमंत्रित सदस्य आहे। त्याचप्रमाणे काही ठराविक लोकांना, ज्यामध्ये मी पण आहे, राज्य सरकारच्या विशेष गजेटच्या माध्यमातून आम्हाला विशेष निमंत्रित म्हणून तिथे नेमण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्या मीटिंग अटेंड करतो। पण दुर्दैवाने आजच्या घडीला गोंदिया डीपीटीसीमध्ये पालकमंत्री पदसिद्ध अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सहअध्यक्ष आहे, हे सर्व पदसिद्ध आहे आणि बाकीची कोणतेही सदस्य निर्वाचित नाही, फक्त आमंत्रित सदस्य आहे। आणि सभागृहामध्ये 1-2 गंभीर विषयावर चर्चा करत असताना जेव्हा मी माझे विचार गोंदियातले ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची रस्त्यांची दुरुस्ताबद्दल मी माझ्या जे काही सुझाव होते ते मी देत होतो, त्यावेळी ते सुझाव आल्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं की कोणीही आमंत्रित सदस्य आता बोलू नये, मी कोणालाच परवानगी देणार नाही। आणि यांच्या त्या रुलिंगला मी विरोध केला की इथे कोणीच निर्वाचित सदस्य नाही, सर्व आमंत्रित आहे, आमदार असो, खासदार असो किंवा आम्ही, आणि म्हणून आपण हे रुलिंग देऊ शकत नाही। इथे आम्हाला आमचे प्रश्न जे काही उपस्थित करण्याची संधी असली पाहिजे आणि तुमच्या या रुलिंगच्या तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात मी सभात्याग करतो। आणि नंतर तिथून आल्यानंतर ज्यांनी माझी निवडणूक केली ते उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन विभागाचे सध्या अजित पवार आहे, पूर्वी देवेंद्रजी होते, देवेंद्रजी आमचे नेते आहे, त्यांना दोघांना मी आपला त्यागपत्र पाठवून दिलं आहे। ते थोडं नाराज झाले असतील, ते वेगळं गोष्ट आहे। ते मीटिंगमध्ये थोडंफार आपल्याला जे पद्धत असते त्याप्रमाणे आपण त्यांना सांगितलं की जे आहे ते आपल्याला त्याने काही अडचण नाही, ते थोडं नाराज होऊन गेले असतील। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।